चिंतामुक्त जीवन ह्याच्याविषयी बोलणार आहे. आपण बोलायचं आहे सगळ्यांनी त्याच्याविषयी आणि त्याचबरोबर भविष्यासाठी ते अप्लायसुद्धा करायचं आहे. नाही की आता प्रवचन आहे ऐकायचं दुसऱ्या दिवशीपासून सोडून द्यायचं. तर एक आज संकल्प वजा आपण करायचा आहे. जे काही आपण ऐकतोय ते इथून पुढच्या जीवनामध्ये सुद्धा त्याचा थोडा ॲप्लिकेशन मी नेहमी प्रत्येकाला विचारत जाईन की तुम्ही काय करता. मी नेहमी हे करते तर तुम्ही ते करावं अशी माझी इच्छा आहे. बस इतकंच. ठीक आहे. पहिले चिंता म्हणजे काय कोण सांगेल. चिंता म्हणजे काय असतं. चिंता म्हणजे काय. ओके. चिंता म्हणजे काय असतं. तण आणि मन ह्याच्यामधली एक भावनिक कन्सेप्ट आहे जी की आपण एखाद्या अडचणीमध्ये सापडले असताना आपल्याला त्याच्यातून बाहेर कसं निघायचं हे त्याचा आन्सर मिळत नाही. कसं निघणार आपण बाहेर ह्या ज्या गोष्टी आहेत आणि आपण त्याच्यातच अडकून राहतो. मग आपल्याला मानसिक त्रास व्हायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहे. चिंता आहे. एका सामान्य माणसाला काही काही चिंता असू शकतात. तर त्याचं एक कर्ज असू शकतं. त्याची शारीरिक गोष्टी असू शकतात. शारीरिक एखादी व्याधी असेल तर त्याची ती एक चिंता असू शकते. लिसन. त्याचबरोबर आपल्याला त्याच्या मुलाचं शिक्षणाविषयी काही प्रॉब्लेम असतील तर ते एक चिंता असू शकते. त्याचबरोबर त्याच्या व्यावहारिक काही गोष्टी असतील किंवा पर्सनल काही गोष्टी असतील तर ते चिंता होऊ शकतील. ठीक आहे. मुलांच्या किंवा तुमच्या आत्ता या विद्यार्थी दशेमध्ये काही काही चिंता असू शकतात. तुमच्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांच्या काही काही चिंता असू शकतील. तर सकाळी लवकर उठणे ही एक खूप मोठी चिंता आहे. त्याचबरोबर अभ्यास एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला एखादा सब्जेक्ट आवडत नाही ही एक खूप मोठी चिंता असू शकते. ठीक आहे. तर मग ह्या चिंतेतून आपण कसं बाहेर पडायचं. तर सकारात्मक गोष्टींनी साधक बाधक गोष्टींनी छोट्या छोट्या गोष्टींनी त्याच्यावरती दररोज नेहमी काय करणे विचार विनिमय करणे म्हणजे काय करतो आपण त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग तयार करतो. आणि मग आपली जी इंटरनल आपण ज्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींचा जरी त्या रिगार्डिंगच्या चिंते रिगार्डिंग आपण जर विचार करत राहू तर आपण काय करतो त्याच्यातून आपली इंटरनल दैविक शक्ती काय होते आपली जागी होते आणि ती चिंता हळूहळू काय होते नष्ट होऊन आपली काय होते म्हणजे आपण एक सुखी आणि समाधानी जीवन जगू शकतो. जसे की मी सांगितलं साधारण माणसाला एक 2-3 चिंता सांगितल्या. त्याच्यातील पहिली चिंता म्हणजे की त्याचं आरोग्य नीट नसेल तर त्यानं काय केलं पाहिजे. सकारात्मक गोष्टींनी ती घेऊन ते चिंता आपल्यासोबतच घेऊन जायला पाहिजे की त्याचं काहीतरी निवारण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर ते काहीतरी निवारण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजेच दररोज उठणे असेल काहीतरी योगा वगैरे करणे असेल ह्या सगळ्या गोष्टींनी ते काय होईल चिंता दूर होईल. नाही की त्यात तो चिंतेमध्येच बसेल. आता तुमचं 4ला उठणे सुद्धा ही एक खूप मोठी चिंता आहे. पण ती चिंता न राहता आपण त्याच्या सकारात्मक दृष्टींनी जर त्याच्याकडे बघितलं तर ते आपल्यासाठी आहे. मी त्या 4 वाजता उठवणं ही काय आहे लोकांनी मला त्रास देण्यामागचा उद्देश नाही आहे. तर ती आपण काहीतरी घडावं आपण एक वैदिक जीवन जगावं ह्याच्या पाठीमागचा तो उद्देश आहे. समजलं. म्हणजेच काय करतो आपण एखाद्या गोष्टी पाठीमागचं रिझन समजलं सकारात्मक एखाद्या गोष्टीमध्ये विचार करायला लागलो तर आपल्याला काय होतात त्या गोष्टी सॉल्व्ह व्हायला लागतात. ठीक आहे. चिंता ही अशी गोष्ट असते ती आपल्या प्रगतीला काय असते अडसर असते. समजलं. जसं आपण एखाद्या गाडीला ब्रेक लावतो काय झालं त्याच्या वेगाला काय झाला तो अडसरा झाला. ठीक आहे. आपण काय करू शकतो ॲक्सिलेट फक्त करून काय होईल ती गाडी पुढे जाऊ शकेल का नाही जाऊ शकणार. तसंच चिंतासुद्धा आपल्या प्रगती पाठीमागचं एक खूप मोठं काय आहे अडसर आहे. तो आपल्या प्रगती पाठीमागचा एक ब्रेक आहे. आपण कितीही मोठ्या प्रगतीच्या जर बाता केल्या आणि आपल्या मनामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील चिंता असतील तर आपण काय करू शकणार नाही प्रगती करू शकणार नाही. म्हणून आपलं मन साफ असणं महत्त्वाचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणून ते दररोज त्याच्याविषयी आपल्या स्वतःशी कम्युनिकेट करून ते कमी करण्याचा प्रयत्न करणे हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. कुठल्याही त्याचबरोबर चिंता कधी होऊ शकतात की दुसऱ्यांकडून आपण ज्यावेळेस अपेक्षा ठेवतो मी सगळ्यांचा चांगला आहे मी सगळ्यांच्यासाठी काम करतो मी खूप पुण्य केलेलं आहे किंवा मी खूप दानधर्म करतो आणि माझ्यासाठी कोणीच काही करत नाही. ज्यावेळेस अपेक्षा येतात त्यावेळेस एक काय होतं चिंता आपल्या मनामध्ये येतो. पण ह्याची मेन गोष्ट म्हणजे कंट्रोल काय आहे आपण स्वतःला कंट्रोल करू शकतो दुसऱ्याला कंट्रोल करू शकत
नाही. ज्या वेळेस अनकंट्रोलेबल गोष्टी येतात, आपण दुसऱ्यांना कंट्रोल करायला लागतो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये चिंता निर्माण व्हायला लागतील, नकारात्मक गोष्टी निर्माण व्हायला लागतील. त्यामुळे स्वतःवरती फोकस करा. स्वतःचे प्रॉब्लेम्स असतील, दुसऱ्यांनी नाही, भलेही नाही केले पाहिजेत, पण स्वतःवरती कॉन्सन्ट्रेट करा. जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावरती मी कसं सोल्युशन काढेल याच्यावरती प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट, आणि एक गोष्टी म्हणजे आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या, मीच का, देवाने मला असंच का केलंय, माझ्याच वाटेला का हे दुःख, मीच इथे का आलो, अशा प्रत्येक गोष्टींमुळे, ह्या नकारात्मक गोष्टींमुळे पण आपल्या मनामध्ये चिंता येऊ शकतात आणि त्यामुळे प्रॉब्लेम्स निर्माण, एकदा का तुमच्या मनात चिंता निर्माण व्हायला लागल्या तर त्यावेळेस तुम्ही काय होता, तुमचं तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होतो, नकारात्मक होतो. तर कायम लक्षात ठेवायचं, जे काही माझं जीवन आहे ते ईश्वराने कंट्रोल केलेलं आहे आणि तोच माझा जीवनाचा रथ चालवत आहे, अदरवाईज कोणी नाही. मग तुमचा आवडता, माझा श्रीकृष्ण आहे, माझा आवडता देव श्रीकृष्ण आहे, मी कायम लक्षात ठेवते. एखादी वाईट जरी गोष्ट झाली तर मी कायम लक्षात आणते की तो माझ्या जीवनाचा रथ चालवत आहे. त्यामुळे हे जरी वाईट झालं असेल, जरी मला ठेच जरी लागली असेल, तरी मी म्हणते की नाही, माझा इथं काहीतरी मोठी दुखापत होणार होती, ती राहिली आणि मला फक्त आता ठेच लागलेली आहे. समजलं? म्हणजे जीवनामध्ये जे काही चढ उतार असतील तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. हे देवानं प्लॅनड केलेलं आहे. माझ्यापेक्षा काहीतरी, म्हणजे माझं काहीतरी वाईट होण्यापेक्षा आत्ता जे काही होते ते देवानं चांगलं केलेलं आहे, कारण का मी त्याची भक्ती करते म्हणून. ठीक आहे? म्हणून जे काही होते ते सकारात्मक घ्या, पॉझिटिव्हिटीनं घ्या. त्यानंतर आणखी एक गोष्ट सांगायची होती की आता एखादी गोष्ट म्हणजे हिवाळा आला की मला सर्दी येणार, मला ह्याची ॲलर्जी आहे, मी ते करू शकत नाही, मी हे करू शकत नाही, मी असंच आहे, मला एवढंच येतं, मला ते तेवढंच येतं, अशा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये बसलेल्या असतात. आणि त्या गोष्टी तशा असू नयेत. आपण काय केलं पाहिजे, ह्या गोष्टींकडे न लक्ष देता मी करू शकते, जे काही आहे माझ्या जीवनामध्ये, जे काही आहे, जे काही माझ्या डे टू डे करिक्युलममध्ये जे काही मला चाललेलं आहे, त्याच्यातून मी काय, माझ्यासाठी जे काही योग्य आहे ते मी घेईन आणि मी त्याच्यातून शिकून पुढे जाईन. हे घेणं म्हणजे चिंताविरहित जीवन. त्यावेळेसच तुमचं चिंताविरहित जीवन होऊ शकतं. ठीक आहे? एक परमहंस योगानंद एक आहेत, तर त्यांनी त्यांचीच हे विचार होते आणि त्यांनी एक सांगितलेली होती गोष्ट. त्याच्यामध्ये एक हृदयविकाराची एक स्त्री त्यांच्याकडे आलेली होती. ती म्हणत होती की मला खूप वर्षांपासून जुना हृदयविकार आहे. तर त्यावेळेस काय झालं, त्यांनी त्याच्यावरती विचार केला. ते एक त्या परमहंस योगानंदजींनी त्यांना परत क्वेश्चन विचारला की तुम्हाला काही तुमच्या जीवनामध्ये अशी काही वाईट गोष्ट वगैरे झालेली होती का, तुम्ही एका वाईट दुःखातून गेलेला होता का. त्यावेळेस ती स्त्री म्हणाली की हां, खरंच मी म्हणजे माझं एका मुलावरती प्रेम होतं आणि त्याला मला ब्रेकअप केलं आणि तो निघून गेला आणि मला हृदयविकार तेव्हापासून चालू झाला. पण त्यावेळेस ते म्हणजे त्या परमहंस योगानंदजींनी त्यांना समजून सांगितलं की तो मुलगा तुला सोडून गेला म्हणून तू त्याच्यासाठी दुःख करून तू स्वतःच्या व्याधी काय केल्यास, वाढवत गेल्यास आणि तुझं जीवन चिंताग्रस्त बनवत गेलीस. पण ते असं न करता जे काही झालेलं आहे ते विसरून तो त्याच्या जीवनासाठी होता, म्हणजे तुझ्या जीवनासाठी तू कंट्रोलर आहेस, तर तू त्याचा न विचार करता सकारात्मक गोष्टीने त्याचा विचार कर, म्हणजे तुला ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या नष्ट होतील. तर त्यावेळेस तिला काही असं वाटलं नाही आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुला हे आत्ताच करावं लागेल, तुला त्याला आत्ताच तुझ्या मनातून ज्या गोष्टी आहेत त्याच्या काढून टाकावे लागतील. आणि खरंच त्या मुलीनं त्या गोष्टी अगदी ठरवून करायच्या, म्हणून नाही ह्या गोष्टी अशाच असायला पाहिजेत आणि मला हे चुकीचं आहे, मी जे वागते ते चुकीचं आहे असं म्हणून ते ठरवून आपल्या मनाला कंट्रोल करून त्यांना ते केलं. तर खरंच त्या सकारात्मक बुद्धीनं तिचं हृदयाचे ठोके वगैरे म्हणजे सुरळीत व्हायला लागले. ह्याचा अर्थ काय की कुठलीही गोष्ट असू देत, एखादी गोष्ट नवीन असेल किंवा काय असेल, एखादी गोष्ट वाईट जीवनामध्ये झालेली असेल तर त्यामुळे आपल्या जीवनावरती काय होतो, परिणाम होतो. आपल्याला त्या गोष्टी नको असतात, पण आता त्या गोष्टीमुळे काय होतो, आपल्याला म्हणजे डिरेक्शनच मिळत नाही आपल्या जीवनामध्ये की आपल्याला काय करू, आता मी हे करू काय ते करू, माझं आता पूर्ण डिस्ट्रॉय झाले, अशा लेवलला आपण जातो. त्यावेळेस सुद्धा आपल्या मनामध्ये आपण एकमेकांची म्हणजे मनाशी आपण मन आणि आपण ह्या दोघांची कम्युनिकेट करून एका स्टेजला गेलं पाहिजे आणि सकारात्मक बुद्धीनं, आणि ॲट द एंड आपल्याला नक्कीच त्याचे काय होतील, फळ मिळतील. आणि ही जीवनामध्ये तुम्ही कुठल्याही डे टू डे लाईफमध्ये एखादं जेवणसुद्धा, सपोज आज मला जेवण मिळालेलं नाही
मला खूप भूक लागलेली आहे, ह्या वेळेससुद्धा तुम्ही ही गोष्ट अप्लाय करू शकता. ठीक आहे, मला आत्ता नाही मिळालं, मी म्हणजे आत्ता कंट्रोल करून थोड्या वेळानं का असे ना मी काहीतरी मॅनेज करून होऊ शकतं. पण त्याच गोष्टीवरती जर तुम्ही राहिलात तर, त्याच संकटावरती तुम्ही राहिलात तर तो प्रॉब्लेम काय होतो, मोठा होत जातो किंवा तुमचं एका गोष्टीमुळे पूर्ण दिवस तुमचा खराब जातो. हेच त्यांना ह्याच्यातून सांगायचं आहे की तुम्ही चिंताविरहित जीवन जर जगायचं असेल, जर तुम्हाला ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्ही स्वतः विचार करा, स्वतः बोला आणि ते निरसन करण्यासाठी प्रयत्न करा. ठीक आहे, थँक्यू.